प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए इसे पुस्तकांची मदर नावाचे सप्रेम नमस्कार. आजचे दिन 12 ऑक्टोबर 2025. विश्वासाने नोवाने जे अजून दिसले नव्हते अशा गोष्टीबद्दल देवाकडून इशारा मिळाला. देवभक्तीने आपल्या तारण्यासाठी एक नौका बांधली. इब्री 11:7. आज आपण नोवाला भेटतो, जो एक धार्मिक मनुष्य होता. नो या नावाचे अर्थ आहे शांतवन, विश्रांती किंवा आराम. तो आदामची दहाव्या पिढीतील होता, लोमकेचा मुलगा आणि मथुशेलाचा नातू. त्यांची 500 वर्षांपर्यंतच्या आयुष्याबद्दल बायबल मौन आहे. त्याला 3 मुलगे आणि 3 सून होत्या. लोकांच्या काळात लोक फक्त या जगासाठी जगत होते, विवाह करीत, गाऊन पिऊन मजा घेत होते. मानवाच्या हृदयातील प्रत्येक विचार केवळ वाईटच होता. उत्पत्ती 6 5. जग न्याय आणि विनाशाच्या दिशेने धावत होते आणि नोवाने ते ओळखले. सर्वप्रथम नोवाला आपल्याला आत्म्यात इशारा मिळाला. नंतर त्याच्या अंतःकरणात देवभक्तीचे बाळ निर्माण झाले. त्याने ठरवले की आपल्या कुटुंबाला येणाऱ्या विनाशापासून वाचवायचे. त्याने नौका बांधली आणि तो विश्वासाने येणाऱ्या धार्मिकतेचा वारसदार झाला. पेत्र लिहितो, देवाने त्या जुना जग वाचवला नाही, पण नोह 8 जणांपैकी एक, जो धार्मिकतेचा उपदेशक होता, त्याला वाचविले. 2 पेत्र 2:5. येशूनेही नोह आणि त्याच्या काळाचा उल्लेख केला. नोहच्या दिवसासारखेच मनुष्याची येण्याचा दिवस असतील. मत्ती 24:36. म्हणून आपणही सावध झालेल्या लोकांसारखे जगूया, देवभक्तीच्या भीतीत चालत. नोहाच्या नौकेत केवळ 8 जणांसाठी जागा होती, परंतु ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या तारक नाकेत जो कोणी त्यांच्याकडे येतो त्यांच्यासाठी जागा आहे. नोहाच्या काळात माणसाचे विचारांची वाईटता हा पूर येण्याचा मुख्य कारण होता. प्रभूने त्यांच्या विचारांचे, कल्पनांचे आणि कृतीचे न्याय केले आणि पुराने त्यांचा नाश केले. आपण जे हे कृपाची युगात जगतो त्यांनी भय आणि धडधडाटाने पवित्रता आपली पाहिजे. प्रभू म्हणतो, जो धार्मिक आहे तो अजून धार्मिक होऊ दे, जो पवित्र आहे तो अजून पवित्र होऊ दे. बघा, मी लवकर येत आहे. प्रकटीकरण 22:11-12. मूल जर पवित्र असेल तर बांधा देखील पवित्र असतील. आपले विचार पवित्र असतील तर आपले संपूर्ण जीवन पवित्र असेल. पुढील ज्ञानासाठी वचन. म्हणून प्रिय जनो, या वचनाचे आपणास लाभ झाले आहेत, म्हणून देह आणि आत्म्याची सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवभयाने पवित्रतेस परिपूर्ण करूया. 2 कोरिंथियर 7:1. आजचे बायबल वाचन सकाळी येसाया 39:40. संध्याकाळी कळसीकरण 4. धन्यवाद.